वनमाला गायकवाड उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील भाट शिरपुरा गावातली महिला शेतकरी। सावकारांच्या जाचाला कंटाळून तिनं राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली। झी मीडियानं या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आलं। गिधाडासारखं टपून बसलेल्या 21 सावकारांच्या टोळीनं 2 वर्षात एक करत तिची 26 एकर सुपीक शेत जमीन हडप केल्याचा आरोप केला जातोय। या जमिनीची बाजारभावानं किंमत आहे तब्बल 3 कोटी रुपये। एका सावकाराकडून मी काढले होते 1.5 लाख रुपये। त्याचं व्याज 10 लाख रुपये त्यानं म्हणला। 10 लाख रुपये व्याज भरण्यासाठी त्यानं प्रत्येक माणूस प्रत्येक वेगळा सावकार आणून रजिस्ट्री देत स्वतःचे पैसे समस्त घेत राहिला। रजिस्ट्रीवाले 13 आहेत आणि दुसरे काय आहेत, असे सगळे टोटल 23 लोक आहेत। मयत वनमाला गायकवाड हिच्या पतीचं 2005 मध्ये निधन झालं। त्यांना स्वप्नील, सुमित, अश्विनी आणि प्रतिभा अशी 4 मुलं। मागील निवडणुकीत त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या। त्यांचा अशिक्षित मोठा मुलगा स्वप्नील हाच घर आणि शेताचा कारभार पाहायचा। या सावकारी प्रकरणाची सुरुवात 12 जानेवारी 2015 ला झाली। शेतीच्या कामासाठी स्वप्नीलनं कळंब इथे सावकार प्रवीण देशमाने यांच्याकडून 1.5 लाख रुपयांचं कर्ज 3% व्याजानं घेतलं। या कर्जासाठी त्याने कुटुंबाच्या नावावर असलेली 2 एकर जमीन रजिस्ट्री करून दिली, पण काही महिन्यातच व्याज दिलं नाही म्हणून त्याला मारहाण करून धमक्या देण्यात आल्या। मधल्या काळामध्ये त्यांनी इथून नेणे, कळंबमध्ये मारहाण करणे, संध्याकाळी न्यायचं रातचं आवराचं उचलून आणि दबावापोटी घ्यायचं। मग परत घरचेली मी बोलून घ्यायचं, मला मारायला लागले, हाणायला लागले, रजिस्ट्री द्यावी लागते म्हणायची। व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी या प्रवीण देशमाने नावाच्या सावकारानं आपला मावस भाऊ संतोष सोनावणे या दुसऱ्या सावकाराकडून 1.5 लाख रुपयांचं कर्ज घेण्यास भाग पाडलं। त्यापोटी त्याची 3 एकर जमीन स्वतःच्या नावावर रजिस्ट्री करून घेतली। या दुसऱ्या 1.5 लाखाच्या कर्जाच्या व्याजासाठी पुन्हा स्वप्नीलला मारहाण सुरू झाली। प्रवीण अरविंद देशमाने, परत मिनाज शेख, मिरजाचे 3 जण, बळीराम भीमराव जाधव यांनी नेऊन मला त्या शिक्षक कॉलनीमध्ये प्रवीणचा बंगला आहे तिथे नेऊन हाणमार करायची आणि काही वेळेस असं कुठंही आढळणार शेतामध्ये नेऊन मारायचे आणि घे बोलून तुझ्या घरच्याला दी रजिस्ट्री बनायचे, रजिस्ट्री करून घ्यायचे, त्यांच्यात व्यवहार करायचे, काय त्यालाही माहीत होत देत नव्हते। आधीच्या सावकाराचं कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पुन्हा दुसरा सावकार स्वप्नील समोर उभा करायचा आणि त्याची शेत जमीन रजिस्ट्री करून घ्यायची। ही मोडस ऑपरेंडी वापरत प्रवीण देशमाने, संतोष सोनावणे, बळीराम जाधव, उषा होसुलमल, उत्तम कुंभार, मिन्हाज शेख, सत्तार शेख, श्याम थोरात, समीर मिर्झा, उमान मिर्झा, आरिफ मिर्झा, शेख जलील, विजय खोसे, रंगनाथ वाघमोरे, सादिक पठाण, जावेद नुरानी, हाउसमल बबन, वसीम शेख, शरद सूर्यवंशी, अनंत वाघमारे आणि शंकर वाघमारे या 21 सावकारांच्या टोळीनं त्यांची शेतजमीन लुटली। सावकारकीचा जाचाला कंटाळून त्या बाईने आत्महत्या केलेली आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही 18 आरोपींवरती भांडवी कलम 306-34 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। 18 आरोपींपैकी 1 आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी 3 टीम तयार करून आम्ही पाठवलेले आहेत। इथं आल्यानंतर मी आता जी माहिती घेतली त्याप्रमाणे त्या महिलेची 2 मुलं आहेत, त्यांच्याकडून मी तक्रार घेत आहे। तक्रार मला मिळालेली नाही, ते लिहायचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर सावकारी कायदा 2014 प्रमाणे जी काय अपेक्षित कारवाई ती आता इथून पुढे केली जाणार आहे। गायकवाड कुटुंबियांनी 14,75,000 रुपयांचं सावकारी कर्ज घेतलं, पण त्यापोटी सावकारांनी तब्बल 3 कोटी रुपयांची शेतजमीन हडप केली असा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केला आहे। मला असं वाटते माझ्या भावाने जी जमीन दिली 21 एकर त्यांची त्यांना परत भेटावी, एवढे 23 सावकार आहेत त्यांना शिक्षा व्हावी, माझ्या भावांना काही त्यांच्यापासून त्रास होणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। बँक नाही गावात, आईला खूप त्रास झाला, आईला सावकारांनी खूप त्रास दिला, त्याच्यामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली। शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत सावकारांची टोळीच शेतकऱ्यांना कसं देशोधडीला लावतीये याचं हे जिवंत उदाहरण। शिवसेनेकडून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याला जर आत्महत्या करावी लागत असेल तर सावकारी टोळीची किती दहशत आहे याची कल्पनाच न केलेली बरी। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। आणि याच घटनेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश पोद्दार आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। महेश, काय आहे ही नेमकी घटना?
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील भाटश्रीपुरा गावातील ही घटना आहे। त्या गावातील वनमाला चंद्रकांत गायकवाड या 52 वर्षाच्या महिला शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। विशेष महत्त्वाची बाब म्हणजे एखाद दुसऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आपण यापूर्वी बघितलेली आहेत। पण या प्रकरणात जवळपास 18 सावकारांनी या महिलेला त्रास दिला आहे आणि त्या त्रासापोटी या महिला शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।